बाबा सिद्दीकी यांच्या अंत्ययात्रेला आता सुरुवात झालेली आहे। त्यांच्या राहत्या घराबाहेर हजारोंच्या संख्येनं उपस्थित नागरिकांकडून नमाज-ए जनाजा अदा करण्यात आली आणि त्यानंतर पोलिसांनी सिद्दीकी यांच्या जनाजावरती तिरंगा ठेवला आणि त्यांना मानवंदना दिली। भर पावसामध्ये हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये त्यांची अंत्ययात्रा आता मार्गस्थ झालेली आहे। अगदी थोड्याच वेळात बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवावरती मुस्लिम धर्मानुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। मरीन लाईन्स मधील बडा कब्रस्तान या ठिकाणी शासकीय इतमामामध्ये बाबा सिद्दीकी यांचा दफनविधी होणार आहे। आणि वांद्रे परिसरातून निघालेली ही अंत्ययात्रा आता वरळी परिसरामध्ये पोहोचलेली आहे। त्या ठिकाणची ही दृश्य आपण बघतोय। सध्या मुंबईमध्ये पाऊस सुद्धा पडतोय आणि भर पावसामध्ये या अंत्ययात्रेला सुरुवात झालेली आहे। पुढच्या काही मिनिटांमध्ये मरीन लाईन्स परिसरामधल्या बडा कब्रस्तानमध्ये त्यांचं पार्थिव आणलं जाईल आणि त्याच ठिकाणी शासकीय इतमामामध्ये त्यांना अखेरचा निरोप दिला जाईल। मुस्लिम धर्मानुसार त्यांचा दफनविधी बडा कब्रस्तानमध्ये पार पडणार आहे। दुसरी दृश्य आपण बघतोय। बडा कब्रस्तान परिसरातली पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे आणि दफनविधीची त्या ठिकाणी तयारी केली जाते। राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी वांद्रे परिसरामध्ये त्यांच्या घरासमोर आज मोठ्या संख्येने कार्यकर्ते, त्यांच्यावरती प्रेम करणारे अनेक लोक जमलेले होते। भर पावसात देखील शेकडो आणि हजारो लोकांनी त्यांच्या अंत्ययात्रेला उपस्थिती दर्शवली आणि आता त्यांचं पार्थिव हे मरीन लाईन्स परिसरातल्या या बडा कब्रस्तानमध्ये उजव्या बाजूला जी दृश्य तुम्हाला दिसत आहेत पोलीस बंदोबस्तातली, त्या ठिकाणी आणलं जाणार आहे। सध्या त्यांचं पार्थिव वरळी परिसरामध्ये पोहोचल्याची माहिती आहे। पुढच्या अगदी काही मिनिटांमध्येच त्यांचं पार्थिव मरीन लाईन्स परिसरामध्ये पोहोचेल। त्यामुळे बडा कब्रस्तान परिसरामध्ये पोलिसांच्या सुरक्षेत सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे। राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते आहेत। महाराष्ट्र सरकारमध्ये माजी मंत्री म्हणून सुद्धा बाबा सिद्दीकी यांनी काम पाहिलेलं होतं। काल रात्री त्यांच्यावरती मुंबईमध्ये गोळ्या झाडण्यात आल्या। वांद्रेमधल्या खिरवाडी सिग्नलच्या जवळ त्यांचा मुलगा आमदार झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाच्या बाहेर त्यांच्यावरती 2 ते 3 गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला। लीलावती रुग्णालयामध्ये त्यांना तातडीने दाखल करण्यात आलं होतं, परंतु त्यांची प्राणज्योत मालवली। साधारणतः काल 9:15च्या दरम्यान बाबा सिद्दीकी यांच्या कार्यालयाच्या बाहेर त्यांच्यावरती गोळ्या झाडण्यात आल्या होत्या आणि या घटनेचे परिणाम पडसाद आज दिवसभर उमटले। यावरून राजकारण सुद्धा रंगलं। सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकमेकांवरती जोरदार टीका सुद्धा केलेली आहे। राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचं राज्य आहे का, असा सवालही या निमित्तानं विरोधकांनी विचारलेला आहे। कारण माजी मंत्री राहिलेल्या आणि एका सत्ताधारी पक्षाचा भाग असलेल्या एका मोठ्या राजकीय व्यक्तिमत्वावर जर अशा पद्धतीनं गोळीबार होत असेल तर सर्वसामान्यांचं काय, असा देखील सवाल विरोधकांनी आज विचारलेला आहे। अत्यंत जड अंतकरणानं बाबा सिद्दीकी यांच्या कार्यकर्त्यांनी, त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या हजारो लोकांनी त्यांना आज अखेरचा निरोप दिला। वांद्रे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती आणि त्यानंतर त्यांचं पार्थिव सध्या वरळी परिसरामध्ये पोहोचलेलं आहे। मरीन लाईन्स परिसरातल्या बडा कब्रस्तान परिसरात त्यांच्यावरती दफनविधी होणार आहे। बाबा सिद्दीकी यांना हा अखेरचा निरोप दिला जातोय। बाबा सिद्दीकी यांच्या साथीदाराच्या पायाला सुद्धा गोळी लागलेली होती।
आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर सध्या आपल्या सोबत आहेत. अक्षय, वरळी परिसरात सध्या ही अंत्ययात्रा पोहोचलेली आहे. त्यांचं पार्थिव अगदी काही पुढच्या मिनिटांमध्ये मरीन लाईन्स परिसरातल्या बडा कब्रस्तानमध्ये पोहोचणार आहे. कशी तयारी करण्यात आलेली आहे सध्या बडा कब्रस्तान परिसरामध्ये? मोठ्या प्रमाणात तयारी आहे, कारण की एका बाजूला बाबा सिद्दीकी यांच्यावर प्रेम करणारे, त्यांना मानणारे असे अनेक लोक, हजारोंच्या संख्येने लोक ही त्यांच्या घरापासून अंत्ययात्रेपर्यंत अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेली आहे. दुसरीकडे बडा कब्रस्तानमध्ये देखील अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. पण त्याच वेळी पोलीस देखील सतर्क आहे, कारण की काल ज्या प्रकारे हल्ला झाला होता त्यानंतर आज पुन्हा काही होऊ नये, काही सुरक्षेमध्ये काही बिघाड होऊ नये, किंवा जे लोक त्यांच्याबरोबर आलेले आहेत असा जो जमाव आहे तो जमाव देखील नियंत्रणाच्या बाहेर जाऊ नये यासाठी पोलीस सतर्क आहेत. आणि त्यांच्या घराच्या बाहेर म्हणजे वांद्रे इथे ज्या परिसरातून ही अंत्ययात्रा सुरू झाली त्या परिसरामध्ये देखील खूप मोठा पोलीस बंदोबस्त होता. आणि त्याच प्रकारे बडा कब्रिस्तानमध्ये देखील खूप मोठा पोलिसांचा बंदोबस्त सध्या लावण्यात आलेला आहे. ही जी अंत्ययात्रा आहे ती आता वरळीवरून थेट बडा कब्रस्तानच्या इथे पोहोचणार आहे आणि 10 मिनिटं, जवळपास 10 ते 15 मिनिटं ही अंत्ययात्रा पोहोचण्यासाठी पार्थिव जे आहे बाबा सिद्दीकी यांचं ते या बडा कब्रस्तानमध्ये पोहोचण्यासाठी. मात्र त्यांच्या बरोबर अनेक लोक, अनेक मोठमोठी लोक जी आहेत ती देखील बडा कब्रस्तानमध्ये गेलेली आहेत आणि आधीपासूनच अनेक मोठ्या हस्ती देखील बडा कब्रस्तानमध्ये असण्याची शक्यता आहे. असं सांगण्यात येत होतं की सलमान खान देखील त्यावेळी उपस्थित राहणार, मात्र अजून तरी सलमान खान या ठिकाणी पोहोचलेले नाहीयेत. पण ज्यावेळी त्यांच्या अंत्ययात्रेच्या आधी पार्थिव जे आहे ते ठेवण्यात आलेलं होतं घरी वांद्र्याच्या, त्यावेळी सलमान हा संध्याकाळच्या वेळेत येऊन गेला होता. त्याच्याबरोबर अनेक मोठमोठे सेलिब्रिटी या ठिकाणी आले होते. मग टीव्ही इंडस्ट्रीमधले असू देत किंवा सिरियल इंडस्ट्रीमध्ये असू देत, असे अनेक लोक हे त्यांच्या घरी आलेले होते. कारण की बॉलिवूडमध्ये देखील बाबा सिद्दीकी यांचा खूप बोलबाला होता, त्यांचे संबंध होते, त्यांचे हितसंबंध होते, सगळ्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. त्यामुळेच या ठिकाणी मोठे लोक जे आहेत ते आलेले होते आणि राजकारणी तर ते होतेच. त्यामुळे आता अगदी 10 ते 15 मिनिटात ही त्यांचं जे पार्थिव आहे ते बडा कब्रिस्तानमध्ये पोहोचेल. निश्चित. अक्षय, तुमच्याकडून अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. बडा कब्रिस्तान परिसरामध्ये जाऊयात. निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. निलेश, जसं अक्षयने सांगितलं पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये त्यांचं पार्थिव बडा कब्रिस्तान परिसरात पोहोचणार आहे. कशी तयारी करण्यात आलेली आहे? पोलिसांचा कसा बंदोबस्त आहे? कारण कालच हा सगळा घातपात झाला आणि पोलिसांवरती आज मोठी जबाबदारी असणार आहे. अमोल, काही क्षणांमध्येच बाबा सिद्दीकींचं जे पार्थिव आहे ते बडा कब्रस्तान परिसरामध्ये येणार आहे आणि या ठिकाणी पुन्हा एकदा शासकीय इतमामामध्ये या ठिकाणी सलामी दिली जाईल आणि त्यानंतर अगदी या ठिकाणाहून 50 मीटर अंतरावर अंतिम जी क्रिया आहे ती पार पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. काही वेळातच या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बडे सेलिब्रिटी असतील, यासोबतच राजकीय नेता असतील ते देखील या ठिकाणी येताना पाहायला मिळणार आहेत. समोरच आपण हे स्टेज पाहतोय, याच स्टेजवर बाबा सिद्दीकींचं पार्थिव ठेवलं जाईल आणि समोरच या ठिकाणी सलामी त्यांना देण्यात येणार आहे. तर पोलीस या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, यासोबतच DCP असतील, ॲडिशनल CP असतील, ही सर्व मंडळी या ठिकाणाहून येऊन गेलेली आहेत. सुरक्षेचा पूर्णपणे त्यांना आढावा घेतलेला आहे. बडा कब्रस्तानला वेगवेगळे गेट आहेत, त्या गेटचा विचार करता सर्वसामान्य नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता लक्षात घेत केवळ एक समोरचं जे गेट आहे हे या ठिकाणी सुरू ठेवण्यात आलेलं आहे. सध्या जरी हे गेट बंद दिसत असलं तरी सर्व सेलिब्रिटी मंडळी जी आहेत ती याच गेटमधनं आतमध्ये येतील आणि यासमोर हा सर्व जो शासकीय इतमामामध्ये जो सलामी देण्यात येणार आहे ती सलामी या ठिकाणी पार पडणार आणि त्यानंतर अंतिम क्रियेची सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. काही वेळापूर्वी जी माहिती मिळाली होती त्यानुसार सिलिंग परिसर या ॲम्ब्युलन्सनं क्रॉस केला होता. सिलिंगपासून जर आपण या ठिकाणी मरीन लाईनचा जर परिसर पाहिला तर साधारणपणे 4 ते 5 किलोमीटर हे जास्तीत जास्त अंतर असावं. त्यामुळं कोणत्याही क्षणी बाबा सिद्दीकींचं जे पार्थिव आहे ते या बडा कब्रस्तान परिसरात पोहोचेल आणि त्यानंतर अंतिम क्रियेला सुरुवात होताना पाहायला मिळणार आहेत. काल रात्री, आज दिवसभर जर आपण पाहिलं तर त्यांच्या जवळचे राजकीय क्षेत्र असेल, यासोबतच बिल्डर लॉबी असेल, यासोबतच बॉलिवूड सेलिब्रिटी असतील, मराठीतले सेलिब्रिटी असतील, अनेक मंडळी हॉस्पिटलला गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं, दुःख व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळाले. खास करून सलमान खान आणि बाबा सिद्दीकी यांची मैत्री संपूर्ण देशाला माहिती आहे. बाबा सिद्दीकींचा प्रत्येक वर्षी ज्या पद्धतीनं एक कार्यक्रम आयोजित केला जातो त्या कार्यक्रमाची संपूर्ण देशामध्ये चर्चा होत असते आणि त्यामुळं अनेक सेलिब्रिटी जे आहेत ते बाबा सिद्दीकींशी जोडले गेलेले आहेत आणि त्यामुळंच आजच्या सुद्धा या शेवटच्या अंतिम संस्कारावेळी ही सर्व मंडळी उपस्थित राहतात का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. राष्ट्रवादी
काँग्रेस पार्टीच्या वतीनं अगदी काही वेळापूर्वीच माहिती देण्यात आली। स्वतः उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे स्वतः या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत अंतिम संस्कार वेळी। यासोबतच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि इतर जी सर्व मंडळी आहेत, काही मंत्री देखील या ठिकाणी उपस्थित राहतील अशी देखील माहिती या ठिकाणी मिळते। समोरचे आपण ही दृश्य पाहूयात। या ठिकाणी अंतिम संस्कारावेळी शासकीय इतमामामध्ये ज्यावेळेस सलामी दिली जाईल त्यासाठी जी फुलं वापरतात ती फुलं देखील समोर आणल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हे सर्व पोलिसांचा मोठा कडेकोट बंदोबस्त आपल्याला या ठिकाणी दिसतोय। अपडेट तुमच्याकडून घेत राहू निलेश, तुर्तास धन्यवाद। या संपूर्ण माहितीबद्दल आपलं लक्ष असेलच या सगळ्या घडामोडींकडे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।